सूर्योदयाच्या आधी महान युद्ध सुरू झाले, जेव्हा श्रीकृष्ण आणि सत्यभामा यांनी नरकासुरावर विजय मिळवला. तयार आहात काय? तर मग चला जाणून घेऊया नरक चतुर्दशीच्या दिवशी घडलेल्या अद्भुत घटनेची कहाणी. आज दिवाळीचा तिसरा दिवस, नरक चतुर्दशी. सकाळची वेळ होती. नातू लवकर उठला आणि त्याने अभ्यंग स्नान केले. तो अंगाला उटणा लावतोय हे पाहून आजोबा हसले. आजोबा, दिवाळीमध्ये सकाळी लवकर उठून अंघोळ का करायची आणि नरक चतुर्दशी म्हणजे काय? बाळा, ही फक्त अंघोळ नाही, ही वाईटावर चांगल्याच्या विजयाची आठवण आहे. वाईटाचा नाश करून चांगल्याची सुरुवात करणे, यासाठी एक खूप जुनी गोष्ट सांगतो. ही गोष्ट आहे द्वापार युगातली. खूप वर्षांपूर्वी नरकासूर नावाचा एक खूप शक्तिशाली राक्षस होता. त्याने सगळ्यांना खूप त्रास दिला होता. त्याने अनेक राजांना हरवले आणि 16,000 स्त्रियांना कैदी बनवले. नरकासुराच्या त्रासाने त्रस्त होऊन सगळ्या लोकांनी श्रीकृष्णाकडे मदत मागितली. श्रीकृष्ण आणि त्यांची पत्नी सत्यभामा यांनी नरकासुराला मारण्याचा निश्चय केला. श्रीकृष्ण त्यांचे वाहन गरुडावर बसून ते प्राग्ज्योतिषपूर या नरकासुराच्या राज्यात आले. त्यांच्यात आणि नरकासुरामध्ये युद्ध झाले. ही लढाई प्रदोष काळानंतर ते उषा काळापर्यंत चालली. सूर्य उगवायच्या आधीच कृष्णाने त्याच्या सुदर्शन चक्राने नरकासुराला युद्धात हरवले आणि त्याचा वध केला. नरकासुराच्या मृत्यूनंतर श्रीकृष्णाने त्याच्या रक्ताने आपल्या शरीरावर टिळा लावला आणि पहाटे लवकर स्नान केले. म्हणूनच आज देखील नरक चतुर्दशीच्या दिवशी लोक उषाकाळी अभ्यंग स्नान करतात. म्हणजेच श्रीकृष्णाने नरकासुरावर विजय मिळवला त्यावेळेचे प्रतीक म्हणून वाईटावर चांगल्याचा विजय झाला. आजोबांनी नातवाला समजावले, बघ बाळा, आपण लवकर उठून आंघोळ करतो कारण आपण नरकासुरासारख्या वाईट गोष्टींवर विजय मिळवलेला आहे. वाईट गोष्टींचा नाश करून चांगल्या गोष्टींना सुरुवात करतो. नातवाने डोळे मिचकावत आजोबांना सांगितले, आता कळलं, दिवाळी फक्त फटाक्यांची नाही तर वाईटाचा नाश करण्याचा सण आहे. अगदी बरोबर. नरक चतुर्दशी म्हणजे वाईटावर चांगल्याचा विजय. आजोबा आणि नातवाने नवीन कपडे घालून अंगणात दिव्यांची रोषणाई केली. काय मग तुम्ही आजोबा, नातू आणि दिवाळी यांच्या गोष्टींचा आनंद घेताय ना? आज आपण पाहिला दिवाळीचा तिसरा दिवस, नरक चतुर्दशी. हा सण